तर दोन कुटाने करण्यापेक्षा दोन कारखाने असणारा कधीही बरा असं महबूब शेख यांनी म्हटलंय। तर बाप्पा आता जिल्ह्यातल्या छोट्या लोकांवर टीका करू नका असं देखील महबूब शेख यांनी म्हटलंय। आता तुम्ही शिंदे फडणवीस आणि दादांवर टीका करा असं देखील महबूब शेख यांनी म्हटलंय। नाव न घेता महबूब शेख यांनी धनंजय मुंडेंवरती निशाणा साधला। बजरंग बाप्पाचे वडील बघा, यांच्याकडे बघून वाटतात का नाही ते शेतकरी आहेत का ते एखादे उद्योगपती वाटते, पण फक्त बजरंग बाप्पांनी दोन कारखाने केले म्हणून बजरंग बाप्पा हे दोन कारखान्याचे मालक हे शेतकरी पुत्र कसे, असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला। त्यावेळेला मी अशोक पाटील साहेब एवढं सांगितलं की दोन कुटाने करण्यापेक्षा दोन कारखान्यावाला कधीही बरा। बाप्पा तुम्ही पंकजाताईच्या विरोधात निवडून आलाय। पंकजाताई जरी पराभूत झाल्या असल्या तरी त्या मोठ्या राज्याच्या नेत्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही जिल्ह्यातल्या बारक्यासारख्या नेत्यावर टीका करू नका, कारण तुमची लायकी आता अजित दादा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या खाली तुम्ही टीकेला येऊच नका। पण बजरंग बाप्पा तुमच्या मित्रांनी तुम्हाला त्रास दिला हे बरं झालं, त्यांनी त्रास दिला नसता तर तुम्ही इकडं पवार साहेबांकडे आले आणि खासदार झालेच नसते।